नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज रविवारीवरचे आपण समोरचे काही गणित पाहणार आहोत. टाईप क्रमांक 1 पहा, लक्ष द्या. आई ही तिच्या जुळ्या मुलींपेक्षा 4 पट मोठी आहे. त्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर आईचे 5 वर्षानंतरचे वय किती? पहा, अशा पद्धतीचे घुमून फिरून प्रश्न आपल्याला विचारतात. कशा पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये याला सोडवायचं हे पाहणार आहोत. पहा, लक्ष द्या. आई, आता तिच्या जुळ्या मुली आहेत, तर 2 मुली, म्हणजे ही एक मुलगी आणि ही एक मुलगी. ओके, म्हणजे अशा 2 मुली इथं आपण लिहू, मुलगी. ओके, हे समजण्यासाठी लिहित आहे. एक्झाम मध्ये लिहिण्याची जरूरत नाही, एकदम शॉर्टकट मध्ये तुम्ही सोडवू शकता. आई किती पट मोठी आहे? 4 पट मोठी. ही 4 वर्षाची असेल म्हणजे 4 पट मोठी, तर ही 1 पट आणि ही 1 पट. ओके, आता लक्ष द्या. काय दिलेलं आहे? 4 पट मोठे असून त्यांच्या वयाची सरासरी. आता सरासरी किती दिलेली आहे? 14 वर्ष सरासरी दिलेली आहे. किती व्यक्ती आहेत? 1, 2 आणि 3 व्यक्ती आहेत. या 3 व्यक्तींना गुणलं 14ला सरासरीला. ओके, 14 त्रिक 42. ओके, हे 42 आली सरासरी यांच्या वयांची बेरीज. ओके, ही यांच्या वयाची बेरीज आली. लक्ष द्या काय करायचं. यांची बेरीज करा. यांची बेरीज येते 6. यांची बेरीज आली 6. मग या 42ला 6 ने भागा. साइन 7 42, म्हणजे एक्स ची किंमत आपली आलेली आहे 7. ओके, एक्स ची किंमत किती आली? 7. तर लक्ष द्या, कोणाचं वय विचारलं? आईचं 5 वर्षानंतरचं वय. तर या आईच्या वयाला गुणा 7 ने. 7 चोक 28. 7 चोक 28. आता काय म्हटलं? हे आजचं वय झालं. कधीचं वय झालं? हे आजचं वय आहे, आज. ओके, 5 वर्षानंतर जे वय विचारले, याच्यामध्ये 28 मध्ये 5 प्लस करा. 5 वर्षानंतरचे, तर 28 आणि 5 झाले 33. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कशा पद्धतीने काढलं समजलं? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, वडील हे त्यांच्या जुळ्या मुलांपेक्षा तिप्पट वयाने मोठे आहेत. ओके, आणि त्यांच्या वयाची सरासरी 15 वर्ष दिलेली आहे. तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. थोडंसं घुमून फिरून प्रश्न विचारतात. पहा, त्याच टाईपचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा, लक्ष द्या. काय केलं? वडील. आता वडील लिहिले आपण. ओके, एक्झाम मध्ये लिहिण्याची जरूरत नाही, हे समजवण्यासाठी लिहित आहे. वडील, मुलगा आणि मुलगा. ओके, आता हे 2 जुळे मुलं झाले. पहा, लक्ष द्या. आता काय म्हटलेलं आहे? वडील हे वयाने तिप्पट वयाचे आहेत. तिप्पट वयाचे म्हणजे हे 3, हे 1 आणि हे 1 वर्षाचा असेल. बरोबर आहे. तर त्यांच्या वयाची सरासरी दिली 15. ओके, त्यांच्या वयाची काय दिली? सरासरी. तर व्यक्ती किती आहेत? एकूण 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्ती आहेत, गुणलं 15 त्रिक 45. यांची बेरीज किती होते? 3 आणि 2 5. यांची बेरीज किती येते? 3 आणि 2 5. या सर्वांची बेरीज. या 45ला आपण काय करणार आहोत? त्या 5 ने भागणार. 5 1 5, 5 9 45. म्हणजे 9 हा एक्स ची किंमत आली आपली 9. तर कोणाचं वय विचारलं? वडिलांचं वय विचारलं. हे कधीचं आहे? हे आजचं वय आहे. कधीचं आहे? आजचं. तर 2 वर्षापूर्वीचं काढायचं आपल्याला. तर या 9 ने गुणा. 9 त्रिक 27. 2 वर्षापूर्वी. आता हे 27 आजचं वय आहे. याच्याहून 2 वर्षापूर्वीचे वय म्हटल्यावर याच्यातून 2 मायनस करा. किती झाले? 25 वर्ष. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळामध्ये सोडवावं लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत आपण. पहा, मोनू आणि रंजना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती? पहा, याच्यापूर्वी आपण वय काढलं होतं. आता आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार? त्याच पद्धतीच आहे, फक्त समजून घ्या. पहा, मोनू, रंजना, संजना. ओके, त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 4:3. त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 4:3. सरासरी दिलेली आहे 14. ओके, सरासरी किती दिलेली आहे? 14. व्यक्ती किती आहेत? 2 व्यक्ती आहे, म्हणून 2 ने गुणलं. 14 दोन्ही झाले 28. या दोघांची बेरीज किती आली होती? तर 7 वर्ष. या 7 ने या 28ला भागा.
7ने भागलं 28ला तर 4 येते. एक्सची किंमत आली 4. ओके, एक्सची किंमत किती आली? एक्स बरोबर 4. ओके, मग एक्स बरोबर 4 आलं तर हे 4 चौक 16. ओके, दोघालाही गुणावं लागेल कारण आपल्याला दोघांचे गुणोत्तर सांगितलं ना. मग याला पण 4नेच गुणायचं. 4 त्रिक 12. ओके, हे झालं आजचं वय. हे कधीचं झालं? आजचं वय आहे. आपल्याला 6 वर्षानंतर विचारलेलं आहे. 6 वर्षानंतर विचारलं तर आपण काय करायचं? याच्यामध्ये 6 मिक्स करायचे. याच्यामध्ये ओके, 12 आणि 6 18, 16 आणि 6 22. आता लक्ष द्या, याला 2ने भाग जातो. आपल्याला याचा काय करायचं? गुणोत्तर काढायचं आहे. 22 आणि 18चं गुणोत्तर काढलं तर याला 2ने भाग दिला तर इथं येते 11 आणि इकडे 2ने भाग दिला तर इकडे येते 9. म्हणजे 11 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. ओके, त्या टाईपमधला दुसरा गणित पाहू. पहा, लक्ष द्या. नील आणि अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर 4:2 आहे व त्यांच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? पहा, लक्ष द्या. नील आणि अनिल. ओके, अशा पद्धतीनं लिहिले आपण. नाव लिहिण्याची जरूरत नाही. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:2. त्याची बेरीज येते 6. त्यांच्या सरासरी दिलेली आहे आपल्याला. काय दिलेली आहे? सरासरी दिली. सरासरी किती दिलेली आहे? 24 वर्ष आपल्याला सरासरी दिलेली आहे. तर हे सरासरीला व्यक्तीने गुणा. किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती आहेत. टोटल व्यक्ती किती आहे? 2. याला गुणलं तर 24 दोन्ही 48. आता या 48ला या 6ने भागायचं आहे. 6ने भागलं 6 8 48. एक्सची किंमत किती आली आपल्याला? 8 आली. 8 आली तर आपल्याला गुणोत्तर काढायचं. दोघाला 8ने गुणावं लागेल. 8 यालाही गुणिला 8. ओके, काय केलं? लक्षात आलं? मग 8 चौक 32, 8 दोन्ही 16. ओके, 4 वर्षानंतर याच्यामध्ये +4 करा. हे आजच झालं. याच्यामध्ये +4 केलं तर 4 वर्षानंतरच होईल. लक्ष द्या, हे झाले 32 आणि 4 36. ओके, 16 आणि 4 20. ओके, मग याला 4ने भाग जातो. 4 9 36, 4 5 20, 9 5. ऑप्शनमध्ये चेक करा, आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर टाईप क्रमांक 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, अतिशय महत्त्वाचे गणित आहे. TCS IBPS पॅटर्नमध्ये हेच टाईप आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला विचारतात. तर हे लक्षात घ्या कशा पद्धतीने सोडवायचे आहे. जय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. जय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:3 आहे. 21 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 होईल. तर विजयचे आजचे वय किती? पहा, काय करायचं आहे? एकदम शॉर्टकट पद्धत सांगणार आहे. जय आणि विजय. ओके, काय करतो लक्ष द्या फक्त. किती शॉर्टकट पद्धतीमध्ये या प्रश्नाला सोडवणार आहोत आपण. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. ओके, आज लिहून घेऊ म्हणजे समजायला सोपं. ओके, 4:3. ओके, 21 वर्षानंतर इकडे लिहिले आपण 21. ओके, काय केलं? इकडे 20 लिहिले. किती होईल? 21 वर्षानंतर होईल 5:2. ओके, आता काय करायचं? 21 इकडे लिहितो, 2 मिनिटं. 21. आता काय करायचं? आता एक गोष्ट लक्षात घ्या. या दोघातील फरक इथं लिहा. 5 आणि 2चा फरक किती येते? 5 आणि 2चा फरक 3. ओके, आता याचा करा तिरपा गुणाकार. याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. 4 दोन्ही 8 इकडे लिहा. 5 त्रिक 15 इकडे लिहा. ओके, काय केलं? लक्षात आलं? या दोघाच्या फरकाने गुणाकारात टाकलं. या दोघाचा फरक काय केला आपण? गुणाकारात टाकला. आता तिरपा गुणाकाराचा फरक घ्या. 8 आणि 15तला फरक. 8 आणि 15 मधला फरक पहा किती येते? तर 7चा फरक येते. 8 आणि 7 15. या 7ने वर भाग जातो. 7 त्रिक 21 म्हणजे 3 त्रिक 9. हे एक्सची किंमत आली आपली. कशाची आली? 9 ही एक्सची किंमत आली. तर विजयचे आजचे वय विचारले. विजयचे आजचे वय किती आहे? हे 3 घ्यायचे. 3 गुणिला 9 आजचे वय विजयचे. 3 9 27. 27 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये आपल्याला हे सोडवता येते. काय केलं एकदा परत समजून सांगतो. जय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर लिहून घेतले 21 वर्षानंतर. इथं 21 लिहिले होते. पहा,
21 वर्षानंतर किती होईल? 5 2 होईल. 5 2 लिहिले. मग या दोघातला फरक घेतला आपण इथं गुणाकारात 21 सोबत. ओके. आणि यांच्या तिरप्या गुणाकाराचा फरकानं आपण काय केलं? त्याला इथं भागलेला आहे. भागलं की आपल्याला एक्सची किंमत भेटली 3 त्रिक 9. आता कोणाचं वय विचारलं? आपल्याला विजयचं वय विचारलं म्हणून हे विजयचे घेतले. जर आपल्याला जयचं वय विचारलं असतं तर 9 चोक 36 वर्ष आलं असतं. अशा पद्धतीने आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागते. ओके. त्याच्यानंतर त्याच टाईपमधला दुसरा क्वेश्चन पाहू आपण. पहा, रमेश आणि उमेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल. तर रमेशचे आजचे वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. नाव लिहून घ्या. रमेश, उमेश. ओके. एक्झाममध्ये नाव लिहिण्याची जरूरत नाही, पटकन होते. तर लक्ष द्या कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर कोणतं आहे? आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 14 वर्षानंतर इथं साईडला 14 लिहून घ्या कुठे बी. 14 वर्षानंतर. ओके. त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 4:3 होईल. लक्ष द्या काय करायचं आहे आपल्याला. आता आडवी रेष मारली तर हे खालचा गुणोत्तर आहे, आडवा गुणोत्तर. याच्यातला फरक किती आहे? 4 आणि 3चा फरक 1. याला गुणाकारात घेतला. आता याचा करा तिरपा गुणाकार. 3 त्रिक 9, 4 चोक 16. आता 9 आणि 16तला फरक, याच्यातला फरक किती येते? 9 आणि 16तला फरक 7 येते. ओके. 7 जर भागला आपण, 7 1 7, 7 2 14. तर एक्सची किंमत भेटली आपल्याला किती? 2. एक्सची किंमत आपल्याला 2 भेटलेली आहे. तर लक्ष द्या कोणाचं वय विचारलं? रमेशचं आजचं वय विचारलेलं आहे आपल्याला. तर रमेशचं आजचं वय काढायचं आहे. तर याचा अर्थ हे घ्यायचं आहे आपल्याला 3. 3 गुणिला 2 आजचं वय काढण्यासाठी. 3 2 6 वर्ष. हे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर तुम्हाला विचारलं असतं तर रमेशचं आणखी 6 वर्षानंतरचं वय किती आलं असतं? तर आजच्या वयापासून आणखी 6 एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड केले असते तर 12 वर्ष. तुम्हाला इथून आजच्या वयावरून कोणतेही वय काढता येते. 2 वर्षापूर्वीचंही वय काढता येते. जर 2 वर्षापूर्वीचं वय विचारलं असतं तर 4 वर्ष आलं असतं. याच्यातून 2 मायनस करायचे. ओके. आजचं वय आलं म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित कशाही पद्धतीने विचारलं तर तुम्ही सहज सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा, संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण याला शिकलेलो आहोत. ओके. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांचाही फायदा झाला पाहिजे. आता समोर भरत्या बऱ्याचशा निघणार आहे, पोलीस भरती पण आहे, तर त्यांचाही फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांना पण हे व्हिडिओ प्रोव्हाइड करा म्हणजे जेणेकरून त्यांचाही फायदा झाला पाहिजे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला गणिताच्या या व्हिडिओवर भेटतील. इंग्लिशच्या सुद्धा शॉर्ट ट्रिक्स आहे. एकदम इंग्लिश सुद्धा आपण शॉर्ट ट्रिक्सने सोडवू शकतो. अशा पद्धतीच्या ट्रिक्स आहे की एका याच्यावरून तुम्ही सर्व काही नियम समजू शकता इंग्लिशचे. अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत. एकदा पहा. TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार आपण इथं सोडवलेलं आहे. चला. टाईप क्रमांक 4. जे, सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3:2 आहे. ओके. 5:3:2 आहे. इथं गलती झालेली आहे. ओके. 5:3:2 आहे. तर त्यांच्या जेचे वय 25 वर्ष आहे. जेचे वय 25 वर्ष आहे. तर सीचे वय किती असेल? पहा काय केलेलं आहे. जे, सी आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. ओके. वयाचं गुणोत्तर दिलं 5:3:2. ओके. तर तुम्हाला याच्यातली वय कोणाचं दिलेलं आहे? जेचं वय दिलेलं आहे 25 वर्ष. जेचं वय आहे 25 वर्ष. तर 25 वर्ष जर जेचं वय असेल तर याने याला भागा, 5ने याला भागा, या 5ने आपल्याला या 25ला भागायचं म्हणजे एक्सची किंमत भेटेल आपल्याला. 5 1 5, 5 5 25. ओके. एक्सची किंमत भेटली आपल्याला 5. ओके. तर आता काय करायचं आपल्याला? कोणाचं वय विचारलं? सीचे वय किती? तर सीचे वय काढण्यासाठी या 5 ने 3 ला गुणा. 3 गुणिला 5 म्हणजे कोणाचं वय भेटते आपल्याला? सीचं वय भेटते आपल्याला. सीचं वय काढायचं असेल 3 5 15 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीची शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण सोडवलेलं आहे. अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे सर्व काही उदाहरणं सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, एक्झाममध्ये नेहमी विचारतात. त्याच टाईपमध्ये प्रश्न क्रमांक दुसरा पाहू आपण. राहुल, अविना आणि रवीना यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. जर अविनाचे वय 16 वर्ष असेल, जर अविनाचे वय
16 वर्ष असेल तर रवीनाचे वय किती पहा. तशाच पद्धतीनं नाव लिहून घ्यायचे. आपण एबीसीच नाव देऊ शॉर्टकट पद्धतीमध्ये, नाही तर मग नाव लिहून घ्या. राहुल, अविना. एक्झाममध्ये असंच करायचं की शॉर्टकट जेवढं होईल तेवढं शॉर्टकट करायचं. रवीना. ओके. हे समजून सांगण्यासाठी वेळ जातो, नाहीतर अतिशय कमी वेळामध्ये हे गणित सोडवू शकतो आपण. 3 4 5 आहे. अविनाचे वय दिलेले आहे 16 वर्ष. 16 वर्ष दिले तर या 4ने याला भागा. 4 चोक 16 म्हणजे एक्सची किंमत भेटली आपल्याला 4. आता इथून तुम्हाला कोणाचाही वय काढता येते, तर तुम्हाला रवीनाचं वय विचारलं. 4 गुणिला 5, 5 चोक 20. 5 गुणिला 4, 5 चोक 20. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. ओके, समजलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा टाईप आपला आजचा टाईप क्रमांक 5वा. पहा, लक्ष द्या. वडील मुलाच्या 5 पट वयाचे असून 12 वर्षानंतर ते मुलाच्या 3 वयाचे होतील, तर वडिलांचे 10 वर्षापूर्वीचे वय किती पहा. अशा पद्धतीनं फिरून प्रश्न विचारतात. कशा पद्धतीने सोडवायचे पहा. वडील मुलाच्या 5 पट वयाचे असून, मग वडील आणि मुलगा. ओके. आजचं वय 5 पट वयाचे आहे. आज जर ते 5 पट वयाचे असेल तर मुलगा 1 पट. ओके. 12 वर्षानंतर त्याच पद्धतीनं सोडवायचा. 12 इकडे लिहून घेतले साईडला. मुलाच्या 3 वयाचे होतील. 3 म्हटल्यावर हे 3x आणि 1x बरोबर आहे. तर आपण मगाशी काय केलं होतं, याच्यातल्या फरकानं इथं गुणलं होतं. या दोघांचा फरक किती आहे, 3 मधून 1 गेला, 2 राहिले. ओके. आता याचा तिरपा गुणाकार करा. 5 1 5, 3 1 3. अशा पद्धतीनं सोडवलं. आता याच्यातला फरकानं भागायचं आपल्याला. तिरप्या गुणाकाराच्या फरकानं भागाकारात भागायचं. ओके. लक्ष द्या. याच्यातला फरक किती येतो, 2चा फरक येते. बरोबर आहे. तर हे 2 कटले, हे 2 कटले. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला म्हटलेलं आहे 10 वर्षापूर्वीचं वय. तर मग 12 पंच. आता लक्ष द्या, हे आजचं वय. वडिलांचं आजचं वय समजण्यासाठी परत इथं खाली लिहितो. आजचं वय किती आहे, 5 वर्ष. मग आपल्याला एक्सची किंमत किती आली होती, 12. ओके. हे 2 2 कटले. एक्सची किंमत आली 12. या 12ने गुणा 5ला. 12 पंच 60. हे कधीचं वय आहे, हे 60 आहे. आजचं वय. आपल्याला 10 वर्षापूर्वीचं वय विचारलं. याच्यातून 10 मायनस केले तर डायरेक्ट येते 50. ऑप्शन क्रमांक आपलं पहा. लक्ष द्या. ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने सोडवायचं. काहीच नाही. एकदम तुम्हाला एक्सची किंमत काढता येते एकदम शॉर्टकट पद्धतीनं. तर ह्या तिरप्या गुणाकारानं काय करायचं, आपल्याला भागाकारात भागायचं आहे. तिरप्या गुणाकाराच्या फरकाने. आणि या फरकाने आपल्याला त्या 12ला काय करायचं आहे, गुणाकारात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके. आजचं 5व्या टाईपमधलं आपलं शेवटचं गणित 2 क्रमांकाचं. पहा, लक्ष द्या. आईचे वय मुलाच्या 3 असून 6 वर्षानंतर आई मुलाच्या 2 वयाची होते, तर मुलाचे 8 वर्षानंतरचे वय किती. त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं. एकदम शॉर्टकट पद्धत. पहा, काय करायचं. आई, मुलगा. ओके. आजचे वय 3 वयाचे असून, म्हणजे ही 3 पट झालं तर मुलगा किती, 1 पट. ओके. 6 वर्षानंतर, हे 6 इकडे साईडला लिहिले. किती वयाची होईल, आई 2 होईल. आई किती होईल, 2 होईल. तर लक्ष द्या. काय करायचं, आपण काय करत असतो, हे आडवा फरक गुणाकारात घेतो. 2 आणि 1चा फरक, म्हणजे याच्यातला फरक किती आला, 1चा. आता याच्यात तिरपा गुणाकार करा. इथून तिरपा गुणाकार करा, इकडून तिरपा गुणाकार करा. 3 1 3, बे 1 बे. ओके. तर आता काय करायचं, याच्यातला फरकानं आपल्याला भागायचं. म्हणजे याच्यातला फरक किती आला, 1. म्हणजे 1 1 कटला. एक्सची किंमत किती आली, एक्स बरोबर आला आपलं 6. 6 आला एक्स. तर मुलाचे 8 वर्षानंतरचे वय किती. तर आजचं वय किती आहे, आजचं वय लिहिण्याचं कामच नाही, तुम्ही तिथंच करू शकता. ओके. तर 1 आजचं वय आहे, त्याला आपण गुणलं 8ने, तर आजचं वय भेटते 8. ओके. तर 8 वर्षानंतर याच्यामध्ये 8 टाका, याच्यामध्ये 8 टाका, याच्यामध्ये 8 टाकले तर इथं उत्तर येते 16. ओके. ऑप्शन याच्यामध्ये चुकलेलं आहे, तर एक काम करा, इथं 16 करा. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण अशाच पद्धतीच्या शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटलेल्या आहेत. तर तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी शॉर्टकट ट्रिक्स घेऊन. धन्यवाद.